नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक चविष्ट आणि पौष्टिक अशी गव्हाच्या रव्याची लापशी, अगदी प्रसादासारखी मऊ आणि सुगंधी। तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी इथे कुकरमध्ये पाव कप तूप टाकून घेतोय। तूप गरम झालेलं आहे, याच्यामध्ये लापशीचा रवा 1 कप टाकून घेतोय। आता तुपामध्ये रवा व्यवस्थित भाजून घेऊया। एक 5 मिनिटाची प्रोसेस आहे ही। लापशीचा रवा असा पांढऱ्या कलरवरती आला की समजून जायचं की आपला लापशीचा रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे। रव्याला पांढरा कलर आलेला आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे मी 1 कप लापशीचा रवा घेतला होता, त्याच्यासाठी 3 कप गरम पाणी टाकून घेणार आहे। रेशो लक्षात ठेवा, जर आपण 1 कप लापशीचा रवा घेतला असेल तर त्याच्यासाठी 3 कप गरम पाणी टाकून घ्यायचं। आता कुकरचं झाकण लावून 1 शिटी काढून घेऊया। एक शिट्टी झालेली आहे। आता कुकर थंड होण्यासाठी 5 मिनिटं साईडला ठेवूया। 5 मिनिटानंतर कुकर उघडून बघू। आपला लापशीचा रवा व्यवस्थित शिजला गेलेला आहे। बघू शकता, लापशीचा रवा व्यवस्थित शिजला गेलेला आहे, पाणी व्यवस्थित ऑब्झर्व झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। आता मी खोबऱ्याचे काप करून ठेवले होते, ते तुपामध्ये भाजून घेतोय। हे 50 ग्रॅम खोबऱ्याचे काप आहेत, हे आपण तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया। याच्यामध्ये काजू बदामचे 50 ग्रॅमचे काप करून ठेवले होते मी, तेही भाजून घेतो। काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता याला साईडला ठेवूया आणि आपण लापशीचा रवा शिजवला होता तो कुकरमधला एका कढईमध्ये काढून घेऊया। गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे। लापशीचा रवा पूर्णपणे कढईमध्ये काढून घेतला आहे। आता याच्यामध्ये 300 ग्रॅम गूळ मिक्स करून घेतोय। मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। जसजसे मिश्रण गरम होत जाईल तसतसं गुळाला पाणी सुटत जाईल। एक 5 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, गूळ आपला पूर्णपणे वितळला गेलेला आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप पावडर टाकून घेतोय, अर्धा चमचा इलायची पावडर आणि थोडं जायफळ किसून घेतो। मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया।
आता आपण याच्यामध्ये काजू, बदाम आणि खोबऱ्याचे काप तुपामध्ये भाजून ठेवले होते ते मिक्स करून घेऊया. काजू, बदाम आणि खोबऱ्याचे काप हे मिक्स करून घेऊ आपण याच्यामध्ये. मिश्रण एकदा हलवून घेऊ अजून. आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवरती शिजवून घेऊया. एक 5 मिनिटानंतर बघू शकता लापशी आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे. गुळी व्यवस्थित ऑब्झर्व झालेला आहे लापशीमध्ये. गरमागरम तुपातली सुगंधी लापशी आपली बनवून तयार आहे. कलरही किती सुंदर आलेला आहे लापशीला, बघू शकता तुम्ही. आता थोडेसे बदामाचे काप टाकून आपण गार्निश करून घेऊया. गरमागरम तुपाची सुगंधी लापशी आपली तयार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.